भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण, दानवे, महाडकांसह अनेक नेत्यांच्या कारखान्यांना सरकारकडून आर्थिक मदत. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बड्या नेत्यांवर राज्य सरकार चांगलंच मेहरबान झालेलं आहे. सत्ताधारी पक्षात सामील झालेले अशोक चव्हाण, विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, खासदार रावसाहेब दानवे, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या कारखान्यांना राज्य सरकारने भरभरून आर्थिक मदत दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून थक हमीपोटी 147 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शंकर सहकारी साखर कारखान्याला 113 कोटी, हर्षवर्धन पाटील यांच्या कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखान्याला 150 कोटी रुपये, तर नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याला 75 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. खासदार रावसाहेब दानवे यांच्या रामेश्वर सहकारी साखर कारखान्यास 34 कोटी रुपये, तर खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याला 126 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आलेली आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.